नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुभेदारांकडे होळीच्या पूजनाची तयारी चालू असते. तितक्यात प्रतिमा आणि तन्वी त्या ठिकाणी येतात. पूर्णाजींना पाहून त्यांना खूपच आनंद होतो. पूर्णाजी तन्वीला लगेच जवळ घेते. कल्पना सांगते की आता प्रतिमा, आजच्या दिवशी तुला एक खूप गोड बातमी आम्हाला द्यायची आहे. त्याच वेळेस तन्वी लगेच समजून घेते की यांना नेमकी काय बोलायचं आहे आणि ती लगेच विषयाची टाळाटाळ करते. आजच्या दिवशी होळीसाठी नैवेद्य मी बनवला तर चालेल का, असं विचारते. तेव्हा कल्पना हो असं म्हणते. तन्वी म्हणते चला पटकन मी शिरा करते. तेव्हा कल्पना म्हणते आजच्या दिवशी शिरा नाही तर पुरणाची पोळी करतात. आता पुरणपोळी म्हटल्यानंतर तन्वी मात्र चांगलीच गोंधळून जाते, कारण तिला तर काही बनवता येतच नसतं. सर्वजण नैवेद्य झाला का नाही हे बघायसाठी किचनमध्ये येतात. तेव्हा तन्वीने वेगळ्याच प्रकारची पुरणपोळी केलेली असते. अश्विन म्हणतो हा कोणत्या दिशेचा नकाशा आहे. तन्वी म्हणते ते ना, मला पुरणपोळी करायची इतकी प्रॅक्टिस नाही ना, त्याच्यामुळे, पण होईल माझी पुरणपोळी व्यवस्थित. कल्पना म्हणते हो ठीक आहे चालेल ना, आपण तू बनवलेल्या पोळीचंच नैवेद्य होळीला दाखवूयात. तन्वी म्हणते त्यापेक्षा मी आता होळीच्या भोवती रांगोळी काढू का, आणि असं म्हणून ती लगेच रांगोळी देवापुढून घेऊन बाहेर जायला निघते. प्रतिमा तिला म्हणते की आज काय विशेष, आज तू खूपच कामं करतेस. तन्वी रागातच म्हणते की मग करू नको का. तेवढ्यात अर्जुन आणि सायली तिथे येतात. प्रतिमा म्हणते अगं सायली किती वेगळी दिसतेयत. सायली जरा अडखळतेच. तेव्हा तन्वी म्हणते की आज होळीच्या दिवशी साडी घालून यायची तर हे असे कपडे घालून गावभर मिरून आली. मामी, पूर्णाजी, तुम्ही हिला काहीच कशा बोलल्या नाहीत. प्रतिमा म्हणते पण कधी कधी असे वेगळे कपडे घालायला काहीच हरकत नाही. सायली, तुला ना काहीही छानच दिसतं. अर्जुन म्हणतो बरोबर आहे ना, आम्ही आता एकतर न्यूली कपल आहोत. असे ड्रेस घालून आम्ही रोमॅन्टिक डेटला जाऊ शकतो. आता हे घरामध्ये कोणाला समजलं नाही, पण तूच आहेस जी आम्हाला समजून घेतेस. सायली आणि अर्जुन खोलीमध्ये निघून जातात. मात्र तन्वी विचार करत असते की अर्जुनने कितीही आग्रह केला तरीसुद्धा सायली हे असे कपडे घालून बाहेर डेटवर जाणार नाही. मग नेमकी हे कुठे गेले होते. आता तन्वी रांगोळी काढायला बाहेर येते आणि अश्विन देखील होळीची तयारी करायची म्हणून बाहेर येतो. अश्विन तन्वीला म्हणतो की तन्वी, आज मी घरातल्यांना सगळ्यांना आपल्या लग्नाबद्दल सांगितलं ना, घरातले सगळे खूप खुश आहेत. इवन आज तर आजी आणि मम्मा प्रतिमा आत्याशी आपल्या लग्नाबद्दल बोलणार आहेत. तेव्हा मात्र तन्वीला खूपच धक्का बसतो आणि तिच्या हातातलं लाकूड तिच्या पायावर पडतं. अश्विन लगेचच स्प्रे आणण्यासाठी घरामध्ये निघून जातो. तन्वी मनामध्ये विचार करते की आत्ता आमच्या लग्नाचा विषय यांनी प्रतिमाजवळ काढायला नको, नाहीतर प्रतिमा लगेच किल्लेदार आणि सायलीला सांगेल आणि मग ते आमचं लग्न होऊनच देणार नाही. आता बाहेर फक्त प्रतिमा आणि तन्वी दोघीच असतात. तन्वीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. ती म्हणते की आई, तू पूजेचं सामान सगळं व्यवस्थित आले का नाही एकदा बघून घेतेस का. तेव्हा प्रतिमा पूजेचं साहित्य पाहत असते. तेव्हा लगेच तन्वी शेजारी असलेली एक पेंडी पेटवते आणि मुद्दाम प्रतिमासमोर धरते, कारण तिला माहिती असतं प्रतिमाला जळाची खूपच भीती वाटते. ती जळती पेंडी प्रतिमासमोर धरते आणि म्हणते की धर ना, इतक्या वर्षांनी तू परत आली आहेस. प्रतिमा जाळ पाहून खूपच घाबरत असते. तिला मागचे क्षणसुद्धा अस्पष्ट असे आठवत असतात. मात्र तन्वी तिच्या पुढे पुढे जाळ नेत असते. प्रतिमा प्रचंड घाबरलेली असते. तेवढ्यात अर्जुन आणि सायली त्या ठिकाणी येतात आणि हा चाललेला सगळा प्रकार ते पाहतात. तेव्हा सायली जोरातच प्रिया असं हाक मारते. अर्जुन तन्वीच्या हातातली पेंडी घेऊन बाजूला टाकून देतो. प्रतिमा सायलीला घट्ट मिठी मारते. अर्जुन म्हणतो तू मला तर त्रास देतीच आहेस, आता तुझ्या मम्माला सुद्धा त्रास देणार आहेस का तू. सायली म्हणते आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रतिमा आत्याला आगीची भीती वाटते, तरीसुद्धा तू जळता पेंढा त्यांच्यासमोर का धरलास. मी पाहिलंच की तू त्यांना घाबरत होतीस. पूर्णाजी म्हणते की काहीही बोलू नका, नको ते आरोप करू नका. पण अर्जुन सायलीचं कोणीही ऐकून घेत नाही. तन्वी म्हणते की मी फक्त आईला होळी पेटवण्यासाठी सांगत होते. प्रतिमा घाबरतच म्हणते की हो, पण ती आग समोर पाहिली आणि मला कसं तरी व्हायला लागलं. प्रतिमा खूपच घाबरलेली असते. सायली म्हणते की मी प्रतिमा आत्यांना घेऊन आतमध्ये जाते, त्यांच्यासोबत थोडा वेळ थांबले की मग त्यांना बरं वाटेल. तन्वी लगेचच म्हणते अगं ती माझी आई आहे ना, तिला मी आत घेऊन जाते. कल्पना म्हणते की कधी नव्हे तर या मुलीचं म्हणणं मला पटते, जाऊ दे या मुलीलाच आतमध्ये. आता जेव्हा सर्वजण आत जातात तेव्हा तन्वी लगेच बोलायला सुरुवात करते की बघ ना मामी, आता आई एवढीशा आगीने घाबरली, होळी पेटवल्यानंतर काय होईल कुणास ठाऊक. अश्विन सुद्धा म्हणतो की आज आपल्याला तिची थोडी जास्तच काळजी घ्यावी लागणार. तन्वी म्हणते की मला खूप आनंद होतोय, खरं तर तुम्ही आज आमच्या लग्नाबद्दल आईशी बोलणार होतात, पण आज पाहिलंत ना आईची तब्येत थोडी नाजूक आहे, तर आपण आज या विषयावरती नको बोलूयात तिच्याशी, चालेल ना. तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना हो असं म्हणतात. तन्वीच्या मनासारखं होतं. ती मनातच म्हणते की तुम्हाला हे सगळं जमण्या अगोदरच मी त्याच्याशी लग्न करून मोकळी होईल.
आता सायली जेव्हा प्रतिमाला आतमध्ये घेऊन येते त्यावेळेस तिला सगळे मागचे क्षण अस्पष्ट असे आठवत असतात. सायली तिला समजावते की आजच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर तुम्हाला कदाचित जास्त भीती वाटू शकते, पण आपण होळीचा सण का साजरा करतो? आपल्याकडे असणारी सगळी नकारात्मकता आपण त्या होळीमध्ये जाळून टाकायची असते. काय माहिती की तुमची भीती आगीबद्दलची निघूनसुद्धा जाईल आणि तुम्ही जर पूजा केली ना होळीची, तर पूर्णाजींना खूप बरं वाटेल. कारण इतके वर्ष तुम्ही या होळीची पूजा करताय. दरवर्षी या दिवशी ते तुमची वाट पाहायच्या. त्यांच्यासाठी तरी याल ना? प्रतिमा हो म्हणते. तितक्यात विमल नैवेद्य घेण्यासाठी आतमध्ये येते. प्रतिमा म्हणते, सायली तू सुद्धा नैवेद्य बनवला असशील ना गं? विमल सांगते की हो, त्यांनीही बनवलाय. त्यांना खूप इच्छा आहे की होळीला त्यांच्याच हातचा नैवेद्य द्यावा, पण आता ते शक्य नाही ना. प्रतिमा म्हणते की हो, आहे ते शक्य. तू माझ्यासाठी किती काय काय करतेस, मग मी तुझ्यासाठी एवढी छोटीशी गोष्ट नाही करू शकत का? आता प्रतिमा बाहेर येते आणि कल्पनाला म्हणते की आज मी बनवलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य होळीला दाखवला तर चालेल का गं? कल्पना म्हणते की हो चालेल ना, घरच्या लेकीसुनांनीच हा नैवेद्य बनवून दाखवायचा असतो. तेव्हा ती नैवेद्याचं ताट कल्पनाकडे देते. प्रिया म्हणते की आई, तू कधी पुरणाचा स्वयंपाक केला आणि कधी आणलंस हे मला कसं माहीत नाही? तेव्हा प्रतिमा म्हणते की होता एक छोटा डबा माझ्या पर्समध्ये. अर्जुनला मात्र कळून चुकतं की प्रतिमा आत्यांनी सायलीचाच नैवेद्य होळीसाठी स्वतःचा म्हणून दिला आहे. सगळेजण होळीची पूजा करतात, मात्र जेव्हा सायली पूजा करायला लागते तेव्हा कल्पना तिला थांबवते. अर्जुन तिला म्हणतो की आपण नंतर पूजा करूयात, नंतर पाहूयात, या तुम्ही मागे. सायली मागे जाते. आता जेव्हा होळी पेटवायची वेळ येते तेव्हा पूर्णाजी अश्विनला होळी पेटवायला सांगते. तेव्हा अर्जुनला तो मानही देत नाही. त्यामुळे अर्जुनला देखील खूप वाईट वाटतं. ते दोघेही दुरूनच होळीला नमस्कार करतात. मात्र जेव्हा प्रतिमाला होळीची पूजा करायची असते तेव्हा ती सायलीला सोबत घेऊन जाते आणि सायलीच्या हातानेच सगळी पूजा करून घेते. आता इकडे ऐश्वर्या सयाजीला फोन करून विचारते की मी जो फोटो तुम्हाला दाखवला होता तो तुम्ही पाहिला की नाही? तेव्हा सयाजीराव तो फोटो पाहतो आणि त्याला आठवतं की हाच तो म्हातारा आहे ज्याला महिपत शोधतोय. तो लगेच तिचा फोन ठेवतो आणि महिपतला कॉल करतो. महिपतला सांगतो की तू ज्या म्हाताऱ्याला शोधतोयस ना, तो म्हातारा माझ्या पोरीच्या सासरी आहे, म्हणजे रणदिव्यांच्या घरी आहे. त्यांच्या घराच्या आउटहाऊसमध्ये त्यांनी त्याला लपवून ठेवलेलं आहे. महिपतला खूपच आनंद होतो. त्या आता म्हाताऱ्याला मी उचलणारच रे, पण तुला ना मी डोक्यावर घेऊन नाचणार आहे. लगोलग उचलतो बघ आता त्या मधुकर पाटलाला, असं म्हणून तो फोन ठेवतो. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की महिपतची माणसं आउटहाऊसपर्यंत पोहोचतात आणि मधुभाऊंना एका गाडीमध्ये घालतात. त्याचवेळी नेमकी सायली, अर्जुन आणि जानकी गाडीतून जाताना ते हा सर्व प्रकार पाहतात. तेव्हा मधुभाऊ मोठ्याने ओरडतच असतात. अर्जुन त्या गाडीचा पाठलाग करतो आणि त्या गुंडांच्या गाडीसमोर त्याची गाडी आडवी लावतो. ते गुंड देखील सगळे खाली उतरतात आणि एकखट्टी अर्जुनवरती हमला करतात. अर्जुन, सायली, जानकी सर्व मिळून मधुभाऊंना वाचवतात. मात्र एक गुंड अर्जुनच्या डोक्यामध्ये काठी घालणार तितक्यात ऋषिकेश त्या ठिकाणी येतो आणि तो वार सांभाळतो. ते चौघं मिळून गुंडांच्या तावडीतून मधुभाऊंची सुटका करतात. मात्र एक गुंड मधुभाऊंवरती गन रोखतो आणि त्याच वेळेस जानकी मध्ये येते आणि ती गोळी मधुभाऊंना न लागता जानकीला लागते. तर मित्रांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.